सॉरी सारखं ना आतमध्ये जायचं अरे असं काय करतोयस? सुसर चावल्यासारखं धावत काय आलास? मला धक्का काय मारलास? अहो आतमध्ये अलकाताई आल्यात. अलकाताई धनाचा मला मिस कॉल होते, 3 मिस कॉल होते आणि मेसेजेस होते. माझं लक्ष लागेना क्लासमध्ये. मी खूप चुका केल्या. विद्यार्थी पिधी हसतायत आपले. मला नुसते माहिती ना. चला चला आतमध्ये. 1 मिनिट. तू मला धक्का का मारलास? मी पडलो असतो तर? आपण तुम्ही पडलाय का? नाही पडलो असतो तर म्हणजे धक्का का मारलास? समजा पडलो असतो आणि माझं हाड मोडलं असतं तर? तुमचं हाड मोडलंय का? हाड मोडलं असतं तर? आपण मोडलं नाही तर काय उगाच तुम्ही बोलताय? या रोपट्याची वाढ खुंटली असती तर? तुमचं ना काय प्रॉब्लेम माहिती ना, तुम्हाला ना खूप सारा वेळ आहे, खूप सारा वेळ आहे, पण माझ्याकडे तुमच्याशी बोलत बसायला फारसा वेळ नाहीये. अरे काय जयेश? सॉरी, आपटा सगळे येऊन आपटा मला आता. अरे काय चाललंय काय? धना कुठे आणि मला आधी ते सांग. अलकाताई आल्यात आतमध्ये. अलकाताई. काय? आई शपथ. तरीच मला धनाचा फोन येत होता. 3 मिस कॉल्स आहेत तरी तिचे. तुला पण आले? हो. मला पण आले होते. मी सागर बरोबर होते त्यामुळे माझं लक्ष नव्हतं, पण नंतर बघितले मी ते. 1 मिनिट. तो सागर आपल्या गल्लीच्या तोंडाशी तुला चोरासारखा सोडायला काय येतो? हा, जरा लक्ष दे बरं का. चौधरी घराण्याची आबरू तू फार मातीत हे करायला निघालीस. काय बोलताय ते? काय प्रॉब्लेम एक आहे मिनिट. यांचा? मुळात एक ऐका की तुम्ही कामत आजोबात शेजारी राहतात, चौधरी नाही आहात. हो चला आता. चला चला. 1 मिनिट. काय इथे कोणीही चौधरी नाही. हळू बोलून काय वेळ मी सगळ्यांना ओरडून हो, ते आलेत ना. सांगेन. नको ना कामत आजोबा. चला आता. चला नको. चला. चला. हा. वा, मी बरं जाईन. कोणी चला म्हणलं की मी चलायचो आहे. मलाही काही व्हॅल्यू आहे म्हणलं. हे बघा, मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही चला. हे मधू सॉरी म्हण. सॉरी म्हण त्याला. मी हो सॉरी. सॉरी. चला, चला चला आतमध्ये. हा. हे बघ, बघितलं त्यांना सॉरी हवं असतं म्हणून टाइमपास करत बसतात. चला. तुम्हाला कळतच नाहीये. आहे खरे दिसत नाही. येतील कोण तरी पचकन. दिसत नाही. ते तरी कोण नाहीये. कोण आहे इथे? हळू केवढा तर चुकलं मी. उगाच तुम्ही माझा टाइम वेस्ट केला. हळू कदाचित ते ओम दादाच्या खोलीत असतील किंवा आजीच्या खोलीत असतील ना. आणि 1 मिनिट. टाइम वेस्ट केला म्हणजे काय लिहिताय? काय सध्या तुम्ही रामायण लिहिताय का ज्ञानेश्वरी? टाइम वेस्ट केला काही बोलतात रे. मी हे सगळं तुमचं नाटक फोडून टाके ना त्या ईशाच्या आई समोर. नको नको. 1 मिनिट. 1 मिनिट. काय फोडायचंय ना तुम्हाला? फोडा. नाही, तू म्हणते म्हणून नाही फोडणार. मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी ते फोडणार. बघितलं? पोकळ धमक्या देतात रे. हिंमत नाही त्यांच्यात. काही अगं त्याला बोलत थांबा ना. आता त्यांना एक कळत नाही. तू कशाला अगं हे करते? हे मला काय कळत नाही. म्हणजे तुला पटवर्धनांकडे नोकरी लागली ती माझ्यामुळे. लक्षात ठेव. मला सॉफ्ट कोणतरी आलं खाली. बस. आवाज करू नको. आवाज करू नको. त्यांना आले त्यांना. हे त्यांना आहेत का? कुठे आहेत? अहो तुम्ही असे चोरट्यासारखा का बसला इथे? हा, मला तेच म्हणायचंय. आपल्याच घरात आपण चोरासारखं काय यायचं? आली असेल ईशाची आई किंवा बाप, कसे बोलतात? आपल्याला काय फरक पडतो? आपली मुलाकडची बाजू आहे. हळू बोला ना. ते घरात आहेत ना. ऐकत का? नाही, ते गेल्या सासवडला. हा, आणि त्याच्यानंतर ओमदादा आणि शोभना मावशी पण ऑफिसला गेले. हो. वाव. बघा. वाव. मलाही आवडलेलं अगं त्यांना आहे. सगळं सोडून इकडे आले ना. काय ग? अगं मी माझा क्लास अर्धा टाकून आलो. तू 3 फोन केले होते. सांगायचं नाही का काय? अहो त्या तेव्हा होत्या तेव्हा मी फोन केला होता ना. शोभना मावशीला केला, ती लगेच आली. तुला पण केला होता ना मी फोन. अगं दाना, माझा आणि सागरचा किती मस्त प्लॅन ठरला होता यार. सगळं कॅन्सल करावं लागलं. शी. मला भरपूर वेळ होता. धना, तू मला का नाही फोन केला? मला भरपूर वेळ होता. मी आलो असतो. एक सांगू का तुला? ही सगळी माणसं आहेत ना, ही बेजबाबदार आहेत. यांना मोठ्या माणसाची किंमत नाही. तू मला हे बघ, तू जर मला फोन केला असता मी लगेच आलो असतो. माझ्याकडे भरपूर वेळ होता. सगळ्यांना सांगितलंस, पण मला नाही सांगितलंस. मला खूप वाईट वाटलं बरं का. धना, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बरं का. काही बोलू नकोस. तुम्हाला ना मोठ्या माणसांची किंमतच नाहीये. रडवतंय काय तिला आता? रडू दे रे. बायकांना रडण्याची सवय असते. लक्ष देऊ नको. अरे
काय यांचं आज सूर्य असं काय करतायत? हे अगं धना, आणि तुला रडायला काय झालं एवढं? हा? गप्प बसा तुम्ही. मी एवढं सगळं सांभाळून घेतलं, मी अजिबात घाबरले नाही, मी काही त्यांना कळूही दिलं नाही आणि तुम्ही मलाच बोलताय सगळं. जाऊ दे. अगं सॉरी बाबा, नाही आम्ही तुला बोलायला नको होतं. बरोबर आहे. हो बरोबर, सॉरी, आमचं खरंच चुकलं धना. आता तर रडू नकोस. हे बघ शांत हो आधी. बघ बाळाला काय वाटेल? हा, बाळाला काय वाटेल? हा, बाळाला उलट वाटतं की त्याच्या आईने किती छान काम केलंय. मग की नाही? बघ काय म्हणतोय बघ. काय म्हणतोय बघ? काय? माझी आई किती हुशार आहे. खूप हुशार आहे आई, आणि किती छान सांभाळून घेतलंय. हे कसं कसं सांभाळून घेतलं का? आल्या तेव्हा आधी घाबरले, पण मग आहे ना, पहिलं खोटं बोलले. नवीन गाडीवर कुणीतरी स्क्रॅच मारला यार. नवी गाडी? हो ना, नव्या गाडीवर स्क्रॅच मारला? बघ ना. काय लोक असतात यार, नॉनसेन्स. सिविक सेन्स नाही, गाडी स्क्रॅच शी यार. मग सगळं एक मिनिट, तू कधी घेतलीस गाडी नवी? मी नाही घेतली, कोणीतरी घेतली नवीन गाडी. तिसऱ्यानेच कोणीतरी स्क्रॅच मारला. मला वाईट वाटूच शकतं ना. तुला काय वाटतं मी घेतली? हे बघ, आपण घेऊ शकतो ही गाडी. तू फक्त बोल, तुला इतका आनंद होणार असेल तर आपण कधी घेऊ गाडी. घ्यायची का? नको. आता ही बरी. सॉरी, काय झालं? आईमुळे खूप प्रॉब्लेम झाला असेल ना. हा, वी मॅनेज्ड इट. नाही यार, आपण कुठे कुठे कंट्रोल करणार आहे. सॉरी. अगं तू का सॉरी म्हणतेस पण? अरे असं काय, किती प्रॉब्लेम झाला असेल तुला घरच्यांना. हो ते तर आहेच, काय करणार आता. नालायक. हे पण हे आजारी मुलगी, तू का आली असंच ऑफिसला? मी आजारी नाही आता. हे बघ, मला तू काल भेटून गेल्यापासून मला मस्त वाटतंय. मी अजिबात आजारी नाही. तू आजारी आहेस. मी नाही आजारी. तू असं काय करतेस? तू आधी विचारलंस का ऑफिसमध्ये काम खरंच आहे का? तुला विश्रांती घ्यायला हवी. तू काही विश्रांती वगैरे अगं, नाही मला. हे बघ, मला खरंच खूप जास्त काम आहे. मला 138 चे दोन प्रकरण ड्राफ्ट करायचे. खूप वेळ लागणार आहे, खूप काम आहे. हो का? हो. हे का ब्रह्मानी काय आता क्रिमिनल पण घ्यायला लागलाय का? नाही रे, 138 कुठे क्रिमिनल सारखं मोठं असतो होय. आणि खरं तर त्यांनी लॉयर्स पण अपॉइंट केलेत, पण नेमके ते सुट्टीवर गेलेत म्हणून मला करावं लागतंय. तुला खूप काम आहे म्हणून, नाहीतर आपण बाहेर गेलो असतो यार, कुठेतरी पिक्चर टाकला असतो. काय मला यायचं. हो का? पण तू हसलीस का आधी? हसले कारण मी केलं ट्राय काहीतरी जुळवायला, पण काही सुचलं नाही, मॅनेज नाही झालं. किती खरी आहेस ग तू. खोटं बोलतात मला सांगून टाकलं खरं. ये हुई ना बात, आपके इस अदा पे हमें फिदा. अरे काय झालं? अरे ऑफिसच्या इकडे काय वेळा झाला. मग ठीक आहे, पण आधी ऑफिसला तर जाऊया. आज संध्याकाळी डन सरप्राईज डन. धमाल. चला चला ऑफिसला पळा. थांबे उत्तर. एक मिनिट दे ना मला फुगे. का नाही? दे ना, गंमत आहे, एक दाखवतो बघतो. काय रे? 1 2 आणि 3. वाव, बाय 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 बाय. तू विकृत आहेस का? तू का सोडून दिले फुगे? विकृत आहेस का तू? अरे काय मस्त वाटलं. हा, काय झोपणार होतीस का उशाशी घेऊन रात्री? यात ना हिलियम गॅस असतो, तो त्याचसाठी असतो, त्याचा पर्पज ते असतं, असं हवेत सोडून द्यायचे असतात. आहा. अरे पण तू ते माझ्यासाठी आणले होतेस ना. असे इतके छान रंगाचे फुगे कोणी सोडून देतं का? नाही, तुझं ना मला काहीच खरं वाटत नाही. तू भयंकर डेंजर आहेस. हे म्हणजे असं झालं की उद्या तू कार घेशील माझ्यासाठी नवी गिफ्ट, आणि ऍक्सिलरेटरला वीट लावून सोडून देशील, ती दरी ढकलून देशील. विकृत आहेस का? अगं मी असं का करीन? आणि मुळात मी असं एक वेळ करी नाही.
पण तुला कार का गिफ्ट देईन? म्हणजे तू नाही देणार मला कार गिफ्ट? नाही देईन. त्यासाठी मला तुझ्याकडनं हुंडा घ्यावा लागेल. देशील ना? देते ना. आणि मग ना तुझ्यावर 498 ला होते IPC. हा मग बस जेलमध्ये बस, खुर्च्यांची पाठीची जाळी विणत. हा मस्त वाटेल ना तू असं जेलमध्ये. मस्त वाटेल, मस्त वाटेल. निदान सकाळी सकाळी तुझी कटकट तर नाही ऐकायला मिळणार रोज. कटकट. काय झालं? लागलं लागलं? हिल्स कशाला घालायच्या ना? बाहेर ये ना प्लीज पटकन. हो. ये ना बाहेर. अच्छा, लागलाय ना, मग आराम कर ना तू. नाही हे बघ तू बाहेर ये पटकन. अरे पण मी कशाला बाहेर येऊ? बस ना, तू आराम कर. मग तू प्लीज ओम प्लीज ये ना बाहेर. ओके ओके, मी इकडनं सॉरी म्हणतो तुला. सॉरी सॉरी सॉरी. हा बस. सॉरी बिरी काही नाही, तू पटकन बाहेर ये आणि माझ्या हातचा मार खा. आला काय अर्थ आहे? मग तुला बरं वाटेल का? हो प्लीज ये ना, प्लीज मार खा ना प्लीज. बर ठीक आहे. ओके, एका अटीवर माझ्या गालावर नाही मारायचं. हा प्रॉमिस? प्रॉमिस. आई रक्ताची शपथ. आई रक्ताची शपथ. ओके बाय. ओ हे तू तुझ्या आई रक्ताची शपथ मोडलीस? नाही मी तुझ्या गालावर कुठे मारलं, मी तुझ्या हातावर मारलं. आता बरं वाटतंय का तुला? नालायक. काय विकृत मजा करतोय आपण. कमाल, फार मजा आली. फिल्म फार फालतू होती पण. ए गप, तुला लव्ह स्टोरीजचं वावड आहे, त्याला बाकी कोण काय करणार आहे? काय मस्त वाटतंय ना आकाश. ए खरंच. ए तो बघ मार्स. हॅलो. हो पण मार्स पटापटा पुढे जातोय ना. हो नाही. विमान आहे ते बावळट. जायचंय तुला मार्सवर विमानातून? हा आपण आपल्या हनीमूनला जाऊ. हा ऑक्सिजनचा मास्क लावून मार्सवर हनीमूनला. कमाल. थँक्यू. कितीतरी दिवसांनी अशी संध्याकाळ एकत्र घालवली आपण. परफेक्ट इव्हिनिंग. हो कामात आजोबा. हो आओ आओ आओ. नाही चालू द्या तुमचं, चालू द्या. मी चालू द्या, जातो. या 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 या. नाही मी जातो तिकडे, माझं जरा काम आहे. काय पण तुम्ही असे का? कुठून आलात? कुठे चालला? मी इकडून आलो आणि इकडे चाललोय. मी इकडे इकडे चाललोय असं आणि चाललोय. तिकडे काय? अहो अहो अहो. काय काय चाललंय? असं लपवून काय चाललं तुम्ही? लपवून काय? त्याच्यामध्ये लपवण्यासारखं आहे? मग असं पळालात का तुम्ही आता तिकडनं? इथे काय आणि या चाललंय? पेटीत काय? पेटीत ना ते जुने चपलाचे जोड आहेत. जुने चपलांचे जोड तुम्ही बाहेर ना आणलेत? हो म्हणजे नवीन ऑर्डर एक मिनिट, इथे आंब्याचा वास येतोय. आंबे हळू बोल, आंबे? हळू बोल हो या पेटीत आंबे आहेत. प्लीज. प्रमिलाला सांगू नका, नाही तर ती मागेल गोड खायला. म्हणजे प्रमिलाला गोड वर्ज आहे ना, तरी ती खाते. मग मी गांधीजींच्याच थाटात सांगितलं, तू गोड सोडलंस तर मी सुद्धा गोड खाणार नाही. आता गांधीजी कुठून आले इथे मध्ये? काय आहे, कस्तुरबांना मीठ चालायचं नाही, तरी त्या खायच्या. म्हणून गांधीजींनी मिठाचा त्याग केला. अच्छा, म्हणजे आजीला गोड खायचं नाही म्हणून तुम्ही गोड सोडलं. पण फक्त तिच्या समोर खायचं नाही. म्हणजे काय आहे, आपण काही गांधी नाही. आता मला आंबा फार आवडतो म्हणून मी तो खातो, फक्त तिला कळू द्यायचं नाही. दृष्टी सुट्टी. मलाही आंबा फार आवडतो. मला द्याल ना? हो
पण अगं तुझ्या नावचं नाही आणले, आंबे कमी आहेत ना. पण तुमच्या नावाचा आणलाय ना. तू मागितल्यावर देतील ते तुला. मी तुला देतील, मला देतील. एक वेळ स्वतः खाणार नाहीत पण आपल्याला नक्की देतील. हो ना हो? हो म्हणजे आपण तिघं मिळून खाऊ. फक्त प्रमिलेला कळू देऊ नका म्हणजे झालं. नाही तर गांधींनी जसा मिठाचा त्याग केला ना तसा ती माझा त्याग करेल. चला 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 आज चला. नाही नाही आज चला, मी सांगतो ना काय करायचंय ते. चला. अगं तू नाही आता नाही. थोडीशी ऐक माझं. नाही तुला काय म्हणले चला, ते गेले चला, कुठे? चला. सगळे गेलेत कुठे? हा झोपले की काय सगळे? मधू? धना, अरे कुठे? मधू, जयेश, अरे कुठे झोपले का काय सगळे? मधू धना, काय जयेश, मधू. काय झालं काय का ओरडते का? काय झालं? काय कुठे तुम्ही? काय झालं? काय झालं असं विचारताय? इथे कामत आजोबांना काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तुम्ही टाइमपास करताय. प्रॉब्लेम काय झालाय? काय रे, काय? हॉस्पिटल मध्ये जायचं का? हा? एवढंही काही नाही अगदी. बाहेर ढसा रडत होते ते. काय त्यांना आंबा खायला मिळत नाही म्हणून रडत होते ते बाहेर. अरे मी कुठे रडत होतो रे? अच्छा, असं झालं नाहीये का? खोटं आहे का ते? नाही मग ठीक आहे, मग तुम्ही सांगताय का मी सांगू खरं काय ते? नाही मी रडत होतो. मी रडत होतो. हा, काहीतरी घोळ झालाय. काहीतरी नाही. काय काय म्हणणं काय तुमचं एक्झॅक्टली? आज मला आंब्याचा सत्याग्रह करायचा. म्हणजे कामत आजोबांना आंबा खायला मिळत नाही म्हणजे काय? आपण आज सगळ्यांनी फक्त आंबे खायचे. कमाल, मला पटतंय हे. चालेल. नाही पण मग जेवणाचं काय? तू जेवणार आहेस? नाही आज जेवायचंच नाही आपण. तुम्ही बाहेरून जेवून आलाय? नाही तसं नाही. म्हणजे मला म्हणायचं होतं की आपण सगळेच सटर-फटर खाऊ ना काहीतरी मजा. सटरफटर वेगळं काहीतरी चेंज यु नो. चेंज. सटरफटर म्हणजे काय? हा आणि 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 भेळ. भेळ चालेल. मस्त, done. Best. आंबा, आईस्क्रीम आणि भेळ हा आजचा मेनू. डन. बेस्ट बेस्ट. आणि मग थोडा वरण भात. ए अजिबात मिळणार नाही. वरण भात पोळी भाजी आज कॅन्सल. काहीतरी वेगळं खा ना. रोज काय तेच. मग काय, एक तर आम्हाला कुकर बिकर लावायला लागतो. किती तुम्ही मदतही करत नाही आम्हाला. वरण भात कुठून आता? तुम्ही बरे आहात ना? बेळीवरती वरण भात खाता का कोणी? मी म्हणतोय वरण भात नको, मी मदत करायला तयार आहे. हा, आणि आज सगळ्यांनी मदत करायची. ओम दादा, कामात आजोबा, तू सगळ्यांनी. हो Yes. मी आईस्क्रीम आणायला जातो. ठीक आहे? एक मिनिट. काय आईस्क्रीम आणायला नाही, आईस्क्रीम घरी करायचं. आज सगळं घरी. घरी कसं करतात? म्हणजे आम्ही गावाकडे असताना ना बर्फाचा गोळा वगैरे करायचो, काला खट्टा वगैरे. पण आईस्क्रीम मला येतं, मी शिकवेन. एवढं काही सोपं असतं. मस्त घरगुती आईस्क्रीम, आंबे आणि भेळ. बस ठरलं. मग आता तू आईस्क्रीम करायचं, भेळ तर काय सोपी आहे. आणि आईस्क्रीम वरती ना अशा आंब्याच्या फोडी. हा, अशा आंब्याच्या फोडी आणि आंबे. सगळ्यांना सांगूया ना, म्हणजे रणजित भाऊ वगैरे. हो रणजित काका बघ ना फोन करून कुठे. नाही, ते कामशेतला गेले दत्ताभाऊंकडे. काहीतरी त्यांचं महत्वाचं काम होतं. अच्छा, म्हणजे तिकडे पण पार्टी सुरू झाली वाटतं. ते नाही, खरंच खूप महत्वाचं काम होतं. अहो बरोबर आहे, वहिनींचं बरोबर आहे. आज सॅटर्डे नाईट नाही का? मग सगळ्यांची महत्वाची कामं नाही का? हो हे बरोबर आहे. तिचं एक काम आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. महत्वाचं काम असेल. मी असं करतो, मी अजितला सांगून येतो. म्हणजे आपलं तसं ठरलंय ना. नाही म्हणजे माझं तसं ठरलंय ना की म्हणजे अजित इथं असला तर खूप छान होईल नाही का? मी सांगते सगळं. म्हणजे ते नाहीयेत घरात. ते प्रधान सरांबरोबर फार्म हाऊसला गेलेत. त्यांचंही काहीतरी महत्वाचं काम होतं. हो का? वा, म्हणजे तिकडे पण पार्टी सुरू आहे तर. अरे पार्टी नाही रे, काम सुरू आहे त्यांचं. काम. सॅटर्डे नाईटला काम. आपण पण महत्वाचं काम करूया. हो डन. ये चला मग आज पार्टी. लेट्स सेलिब्रेट. चला आजीला बोलूया. चला. एक मिनिट, तुम्ही प्रमिलेला जर बोलवणार असाल तर ती काही येणार नाही. तिचा आज उपास आहे, ती येणार नाही. अच्छा हो का? ठीक आहे, पण आंबा खाऊ शकेल ना? उपासाला आंबा चालतो, फळ आहे. करेक्ट. नाही, तिला गोड चालत नाही.
म्हणून तिला आंबे खायचे नाहीत आणि तिला खायचे नाहीत म्हणून मी ही आंबे खाणं सोडून दिलेलं आहे. तुम्ही खाणार नाही? मगाशी तर चोरून खाणार होता. हो म्हणजे असं उघड उघड जर खायचं असेल ना तर मला प्रमिलेची परवानगी घ्यायला लागेल. नाही मिळणार मला गॅरंटी आजी त्यांना परवानगी देणार नाही. आणि जर मला परवानगी मिळाली नाही तर तुमची ही सगळी पार्टी रद्द. आजोबा एक मिनिट, असं काही होणार नाहीये कळलं ना. त्यांना नाही परवानगी मिळाली तरी आपण खायचं आपलं ठरलं. चला कामाला लागा, काही टेन्शन घेऊ नका. बघू आपण. चला यादी करायला लागा, आपण आपली पार्टी करणार. भेळचं सोपं आहे. आईस्क्रीम साठी काय करायचं तुला माहिती आहे? अरे आंबे राहिले बाहेर, आंबे राहिले ते नंतर घेऊया.